अगं तुझ्याशिवाय मला कुणाचा आधार आहे? मी कुणासाठी जगू रत्ना? ए रत्ना, गुरुजी स्वतःला सावरा हो. तुमचं दुःख कळतंय आम्हाला सगळं, पण तुम्ही स्वतःला सावरा गुरुजी. होय रे, लगा एकाच रात्रीत कस काय लोक मरायला लागलेत सगळी. होय केला का? मला तर काय पण सुधारण झालंय. काल नथ न्यायला आलो तेव्हा तर शांत झोपली होती. अरे गावात पूजा नीट पार पडली नाही, उत्सव नीट झाला नाही. अरे एवढंच काय, नरकी हडळीची मिरवणूक सुद्धा नीट निघाली नाही. त्यामुळं नरकी हडळ गुरुजीवर कोपली असणार मला असं वाटतंय. अरे तसं काय नाही लागा. ती म्हातारी आजारी होती, तिला नीट चालाय पण येत नव्हते. आज कुठेतरी धडकले असेल आणि आज काहीतरी झालं असेल. हा, हे कावळा बसले धाबे तुटाय तसं झाले. ए, मला नाही वाटत लगा ही योगा योग आहे. ही का नाही नक्कीच दैत्य कोपलंय आपल्यावरती. होय, खूपच झालाय ह्यो. लय अवघड झालंय लागा. अरे पण आता गुरुजीवर कोप झालाय, उद्या अख्ख्या सगळ्या गावावर कोपल. आणि ही काय साधी घटना नाही, सगळं आपल्या हाताबाहेर चाललंय. रत्ने, अगं ए रत्ने, ए रत्ने, अगं कसं ग गेलीस आणि कसं ग सगळं झालं. अगं माझ्या जेव्हा भावाची मैत्रीण की ग रत्ने, कशी ग गेली सोडून. ए रत्ना, रत्ने, अगं कसं झालं हे सगळं ग. अगं मला सोडून गेलीस ग तू. रलू वहिनी, बघा की तुमच्या मैत्रीण कशी कशी पडले इथं. तेवढ्यात घरी आलो, इकडं तिकडं बघितलं पण मला कुठं दिसला. आतल्या खोलीत गेलो तरी असे पडलेले. डोक्यात तर रक्त येत होत, रक्त बांबळ झाली होती. हा दैत्याने डाव साधला, डाव साधला. माझ्याकडे त्यांची पूजा नाही झाली व्यवस्थित. नाही नाही गुरुजी, असं कशा पाहिजे बोलता तुम्ही? हा, तुमच्या परीने तुम्ही चांगलंच केलं की सगळं. मग माझ्याच रत्नेला का घेऊन गेला? काय झालं असं जर म्हातारीला? म्हणलं ना, कोप झालाय. दैत्य कोपलेत गावावर आपल्या, म्हणून हे असं व्हायला लागलंय. ए गप्पा मुडदे नो, हे काही दैत्याचं काम आहे? दैत्य बित्य काही नाही. तो कोण माणसातला राक्षस आहे ना, त्याचं काम आहे हे. तुम्ही ते जाम करायला बोलवा, पोलिसांना बोलवा, बोलवा पोलिसांना. पोलिसांची कशाला बोलवायचं? हा? त्यांचं काय काम आहे इथं? अरे सरळ सरळ दिसतंय की म्हातारी पाय घसरून बिताडावर आपटली आणि त्याच्यात तिचा जीव गेलेला आहे. हा? तिचं वय बी तसं झालेलं होतं आणि तिला मदत करायला घरामध्ये कोणी नव्हतं म्हणून तिचा जीव गेला. इथं पोलिसांचं काय काम आहे? ए पोरांनो, चला तिरडी बांधायला घ्या. हा, अंत्ययात्रा काढायची. गुरुजी हे बघा, हे बॉडी जास्त वेळ ठेवता येणार कामा नाही. हा, या म्हातारीला ह्यांनीच तर नसल ना मारलं, पण का मारत्याल? पैशांसाठी? देवाच्या दागिन्यांसाठी? यांना आर्याची डेड बॉडी तर दिसली नसेल. कसं झालं रे? आम्ही यायच्या अगोदर कोणतरी दगड मारून गेले आणि रक्त सुद्धा येते. बघ आता गोपाळ काका आल्या, तुला काय नाही होणार. गोपाळ काका ह्याला दवाखान्यात घेऊन जावा की. मला वाटलं आर्याची डेड बॉडी सापडली असेल, पण यांचं तर काहीतरी भलतच चालू आहे. मला काय तेवढेच काम आहेत का हॉस्पिटलला घेऊन जाणे, हे कर ती कर? घरच्यांना सांगायच्या. बघू इकडे
हाडाला होईल नीट. जा घरी घेऊन. आर्याची डेड बॉडी दुसरं कोणाला तरी सापडली नसेल ना? नाही, तसं असतं तर आतापर्यंत गावामध्ये बोंब झाली असती. पूर्ण गाव पालथा घातलंय, आजूबाजूला पाहिलंय, डेड बॉडी गेली कुठे? लपवणाऱ्यांना अशा ठिकाणी लपवली पाहिजे जिथे कोणी पोचणार नाही. अशी कुठली जागा असू शकते? आर्याचं घर? अरे पोरानो, जिथे मग घ्या. झालंय का? झालंय सगळं? मूर्खता आले, करतोच. गुरुजी, झालं ते झालं. घडणाऱ्या गोष्टी आपल्या हातात असतात का? हा? उलट मी तर म्हणतो एका अर्थाने ना सुटली बिचारी. अहो, ते तब्येतीने केवढी हैराण झाली होती, हा? आणि तिचं समजा तुम्हालाच करायला लागत होतं. कालच्या रात्रीतच कसं काय घडलं? ती नरकी आढळ सगळ्या गावाला भोवली. असं कसं म्हणता तुम्ही? हा? सगळं चांगलंच चाललं होतं की आपण चांगल्यासाठीच करत होतो. पण ह्यो जामकर आडवा आला ना, त्याच्यामुळे समजा हे झालं. घ्या. तुम्ही कशा बाई इथं आलो? तुम्हाला कोणी बोलवलं? गावात 2 खून झालेत, यात हा 3रा मृत्यू. पोस्टमॉर्टम सुद्धा केलं नाही तुम्ही. पोलिसांच्या परवानगीशिवाय अंत्यसंस्कार करायला निघाले तुम्ही. तुम्हाला पोलिसांना कळवावंसं नाही वाटलं? तुम्हाला कशा बाई कळवायचं मी म्हणतो? कशा बाई कळवायचं तुम्हाला? हे बघा, यो गुरुजीच्या घरातला मामला आहे, आमच्या गावातला मामला आहे. तुम्ही ना प्रत्येक ठिकाणी नाक खुपसून ना आमच्या गावाचं नुकसानच केलेलं आहे. पण आता आम्ही हे नुकसान होऊ देणार नाही. मी नुकसान करतोय? नुकसान तुम्ही करताय. गावात जे 2 खून झालेत ना, ते तुमच्यामुळे झाले. 2 बायकावाले देशमुख. माझे हात कायद्यानं बांधलेत, नाही तर तुमच्या डोक्यात गोळी घालून तुम्हाला उडवून टाकलं असते मी. घाला गोळ्या, घाला. बघू तुमच्यात हिंमत आहे का? साहेबांनी बंदूक काढली. ओ साहेब, नका करू असं. ऐका ना, ग बसरा. ए चिवळे, अरे गपकी करू दे त्याचं त्याला काम. अहो आप्पा, ऐका की, अहो ही येळ नाही वाद घालायची. ए, मी नाही बिया त्याला. काय करायचं तर करू दे. 2 बायकावाले देशमुख, जे 2 खून झालेत ना गावात, ते तुमच्यामुळे झालेत. या 2 खुनाच्या आरोपाखाली तुम्हाला कधीही अटक करू शकतो मी. पोलिसांना एवढं हलक्यात घेऊ नका, सांगून ठेवतो. आप्पा, तुम्ही कशाला पोलिसांच्या कामामध्ये येतोय हो? पोलिसांची परवानगी नव्हती तरी या माणसानं उत्सव साजरा केला, मिरवणूक काढली. त्याच्यामुळे 2 लोकांचा मृत्यू झाला, खून झाला. त्याला हा माणूस जबाबदार आहे. सुधाकर, अटक करा, बेड्या घालायला. अहो साहेब, असं नका न करू. हे रागाच्या भरात काही बडबडतात. तुम्ही नका ऐकू त्यांचं. अहो ग बसा ना जरा. काय गरज आहे तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची? गप बसा. अरे मी कशाला गप्प बसू? यो इन्स्पेक्टर असेल तो त्याच्या घरी. मला भेव दावायचे नाही. हा, भीती दाखवायला नाही, मी माझं काम करायला आलोय. गावात जे 2 खून झालेत त्याच्या मागे तुमचा हात आहे असं मला दाट संशय आहे. सुद्या साहेब, काय म्हणताय? तू तरी समजाव की त्यासनी. मी काय सांगू, यांना सवयच आहे पोलिसांच्या कामाच्या मध्ये यायची. अजूनही माझा एक संशय आहे, हा जो मृत्यू झालाय याच्या पाठीमागे सुद्धा काहीतरी गडबड आहे. या जामकरला आधीच संशय आलाय. त्यात यांच्या विरोधात काही पुरावा सापडला ना तर संपलंच सगळं. हे एकात न वाचतील आणि दुसऱ्यात अडकतील.